पूर्वकल्पना नाही, पण माझ्या मनात नेहमी धाकधूक असायची की ज्या दिवशी ओपनिंग झाला त्या दिवशीसुद्धा मी इकडनं गेलेलो आणि त्या दिवशी ते बॉडीगार्ड आणि सगळे होतं. तर मी चौकशी केली तर ते म्हणाले की हिऱ्यांचा नवीन डायमंड शोरूम होतं. मग मी म्हटलं डायमंड शोरूम असल्यामुळे तिथे बॉडीगार्ड किंवा सगळे ठेवलेले होते, तैनात केलेले होते सुरक्षा रक्षक. त्यानंतर लोक अशी यायला लागली, तर गर्दी वाढायला लागली तर माझ्या मनात थोडा साशंका होता. म्हणून मी एकदा स्वतः मी विभाग प्रमुख असताना मी स्वतः त्या दुकानात गेलो आणि त्याची चौकशी केली तर मला ते जरा वेगळं वाटलं. तर मी म्हटलं तुम्ही ह्या बोललो जो काय स्टोन आहे ह्याला इथे व्हॅल्यूच नाही. तर ते स्वतःहून कबूल केले त्यांनी की ह्याला व्हॅल्यू नाहीच आहे, ह्याला व्हॅल्यू नाही. त्यांनी मग बोललो तुम्ही लोकांना फसवताय. नाही ना, आम्ही फसवत नाही, आम्ही कोणाला बळजबरी करत नाही. तर पण बोललो ही तुमची सायकल आहे. तेव्हा मी तिथे कोणतरी ऑफिसर होते. त्याच्यानंतर मी आमदार झाल्यानंतर मला ते वाटलेलं की इथे लोक फसवणार. म्हणून मी एकदा माझा कार्ड पाठवलेला तिथे, पण कार्ड पाठवलं आणि त्यांना म्हटलं कोण तुमचा ऑथोराईज पर्सन असेल त्याला पाठवा, मला तुमची चौकशी करायची. पण त्यानंतर मी सुद्धा माझ्या कामात व्यस्त होतो आणि त्यामुळे मला तिथे लक्ष देता आलं नाही. तरी मी मिल पेशरना एक दोनदा तोंडी बोललेलो की इथे तुम्ही जरा लक्ष द्या, जातीने लक्ष द्या, इथे काहीतरी होण्याचं कपलं. आणि मला ज्या दिवशी घडलं त्या दिवशी मी 6:30-7ला ACPना फोन केला. बोलो साहेब तुम्ही काही करा, त्याचा ऑथोराईज असेल अनऑथोराईज असेल मला माहिती नाही, पण तुमची पोलीस स्टाफ तिथे न्या आणि त्याची चौकशी करा, त्याचे कागदपत्र चेक करा. मला साहेब म्हणाले की उद्या मी माझा स्टाफ पाठवतो आणि मी त्याच्यावरती सगळे कागदपत्र त्याचे चेक करतो. त्याच दिवशी नेमका बघा कधीतरी माणसाला म्हणताना सेन्स होतो, त्या पद्धतीने मला 11:30 वाजता एक राणे म्हणून, आमचा अद्वैत राणे म्हणून, त्याची मिसेस इथे कामाला आहे. तर त्यांनी मला 11:30 वाजता फोन केला की माझी मिसेस 8 वाजता सुटते, परंतु 11:30 झाले, परंतु आजपर्यंत त्यांचा फोन लागत नाही आणि फोनवरती रिप्लाय येत नाही. मी घाबरलो. तर मी त्याला म्हटलं तू कुठे आहे? तर बोलतो मी त्या शोरूमच्या बाहेरच आहे, पण बाहेरून लॉक केलेलं आहे. तर मी त्याला लगेच बोललो जा तू स्थानिक पोलीस स्टेशनला जा, तिथे जाऊन बोल. तर स्थानिक पोलिसांनी त्याला तेवढा काय रिस्पॉन्स दिला ना, म्हणून मी परत रात्री 12 वाजता ACP साहेबांना फोन केला. म्हटलं साहेब तुम्हाला मी संध्याकाळी सांगितलेलं त्याप्रमाणे तिथे काहीतरी घोळ आहे आणि ते पैसे घेऊन पळायच्या उद्देशाने तिथे तयारीत असतील, कारण स्टाफनं आतमध्ये ठेवला आणि लॉक करून ठेवलं बाहेर. मग मी कार्यक्रमात होतो, मी लगेच 12-12:15 आलो. तोपर्यंत पोलिसांच्या गाड्यासुद्धा आल्या. मग आम्ही स्वतः जाऊन पोलीस सरनोबत साहेब होते त्यांच्याबरोबर मी तिथे खाली गेलो. खाली गेल्यानंतर बेसमेंटमध्ये सगळ्या स्टाफला बंद करून ठेवलेलं अक्षरशः. मग मी ते अद्वैत राणे होता त्याला विचारलं तुझी मग त्या मिसेसला म्हटलं तुम्हाला काय त्रास बीस दिला का? ते मला त्रास दिला नाही, परंतु हे आज इथे बंद करून पळून जाण्याच्या दिशेला चालले. तर मी पोलिसांना म्हटलं पहिलं यांचे मेन कोण कोण आहेत? तर त्यात दोन कोणतरी रशियन लेडी होत्या. म्हटलं साहेब यांना पहिलं अरेस्ट करा, हे पळाले तर परत यांना शोधणार कुठे तुम्ही? त्या पद्धतीने त्यांनी लगेच पोलिसांनी अजून पोलिसांना बोलवलं आणि चारी बाजूनी घेरून ते नंतर एक स्टाफ म्हणाला की बेसमेंटमधून सुद्धा जायला रस्ता आहे. तर मी पोलिसांना म्हटलं बेसमेंटमधून सुद्धा जायला रस्ता आहे, तो पहिला बंद करा. अशा पद्धतीने ते स्टाफचं तेव्हा म्हणणं होतं की 4-5 कोटी इथे कॅश आजच्या दिवसाची जमा झाली, ती त्यांना नेता आली नाही. तर मी त्या दिवशी पोलिसांना सांगितलं साहेब इथे तुम्ही स्टाफची चौकशी करा किंवा त्यांची चौकशी ती काय कॅश असेल ती तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. ती त्या पद्धतीने जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत मी तिथे होतो आणि त्यांना त्यांच्या पोलिसांबरोबरच होतो. कारण नंतर बाहेर येईपर्यंत अजून 2-3 स्टाफचे मिस्टर म्हणजे त्यांचे घरचे काळजीत होते, त्यांची मुलं घरी रडत होती कारण फोन इथे स्विच ऑफ होत होता यांचा. मग ते लोक आली, मग त्यांना आम्ही त्यांचा तो मॅनेजर होता दाढीवाला कोणतरी, त्याचं नाव नाही मला माहिती, त्याला यांना बोललो पहिले यांच्या कोण मिसेसला आतमध्ये ठेवले आहेत ना त्यांना सगळ्यांना बाहेर काढ. आणि त्यानंतर 2:30-3 वाजता मी गेलो. त्यानंतर काल मी एक मुंबई कमिशनर, DCP, ACP आणि स्थानिक पोलिसांना पत्र लिहिलं. आज त्यांच्या कार्यालयात डिस्पॅच होईल की माझं एवढंच म्हणणं आहे पोलिसांना, एखादा कोणीतरी खोली भाड्याने घेतली तर ती भाड्याने घेताना तुमची नो ऑब्जेक्शन लागते. आज एवढा मोठा शोरूम आहे, एवढी मोठी गर्दी आहे, तर तुम्ही कधीतरी चौकशी केली का? त्या मालकाने तिथे रजिस्टर ॲग्रीमेंट तुमच्याकडे कळवली का?
त्यांनी तुमचे लायसन दिले काय, संपूर्ण प्रश्नाचा भडीमार मी पोलीस स्टेशनला केलेला आहे आणि मी कमिशनरांना यावरच खरं तर एक प्रश्न उपस्थित होतो. खरं तर 1 ते 2 आठवडे आधीच या सगळ्या गोष्टीची कल्पना पोलिसांना होती, अप्रत्यक्ष होती किंवा प्रत्यक्ष देखील होती, मात्र तरी सुद्धा कुणीही तसदी घेतली नाही. आज अनेक शेकडो लोकांचे कोट्यावधी रुपये बुडालेले आहेत. आरोपी 3 अटक झालेली आहे, मात्र अनेकांची जमापुंजी ही गेलेली आहे. काय होते माहिती आहे तुम्हाला सांगतो, ह्या प्रश्नाचा उत्तर जोपर्यंत नागरिकांना पैसे मिळत होते, उद्या मी पण बंद करू शकलो असतो तिथे जाऊन, परंतु मी जर बंद केलं असतं तर किरीट सोमय्यासारखा आमच्यावरती आरोप आला असता. हे राजकारणी माणसं जाऊन पैशासाठी बंद करतात. म्हणून जोपर्यंत कोण तक्रार घेऊन येत नाही त्यावरती आम्ही कारवाई करणार नाही. लोकांना पैसे मिळत होते तोपर्यंत वाहवा करत होते. आज पैसे बंद झाल्यामुळे आपले पैसे, परंतु मी बोलतो नशिबांचा नशीब चांगला होता बाकीच्या लोकांचा, नाही तर अजून 4-5 दिवस त्यांनी खेचले असते, पैसे गोळा केले असते आणि पळाले असते. तो कुठेतरी आळा बसला या सतर्कतेमुळे. पण यामध्ये जो आता कौशिक बियास आहे त्याचा असा दावा आहे की माझ्या जीवाला कुठेतरी धोका आहे, मी यंत्रणांना सुद्धा मदत करतो, त्यांना सुद्धा माहिती देतो, असा एक नवीन धक्कादायक माहिती समोर. नाही, त्यांच्या जीवाला धोका कशाला आहे? त्यांनी पैसे लोकांचे द्यावी, लोक त्यांचं स्वागत करतील. लोकांना बाकी काय अपेक्षा नाही. जी काय मुद्दल आहे तेवढी मिळाली तरी खूप झाले. आज मी ऐकलं आहे की लोकांनी सोनं चांदी घरं विकली आहेत, काय नाही, घरं घाण ठेवली. त्यामुळे ते पैसे त्यांना मुद्दल द्यावी एवढीच त्यांना विनंती आहे. म्हणणं आहे की या ठिकाणी सर्व कल्पना आहे ती आधी पोलिसांना दिलेली होती, परंतु त्यांनी कारवाई केली नाही आणि या संदर्भात याच्या मागे आहेत ते माझ्यापेक्षा मोठे जे युक्रेनला आहेत आणि त्यांनी हा सर्व गेम माइंड प्लॅन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्हाला फसवलेला आहे. नाही बघा, टोरेचा एका ठिकाणी लागले, ठाण्यात आहे, जोगेश्वरी आहे, इथे दहिसरला आहे, त्यांना पेरळ रोडला आहे, अनेक ठिकाणी येतात. ते 6 ब्रांचेस आहेत. थोडा गव्हर्नमेंटनी सुद्धा याच्यावरती सतर्कतेने लक्ष द्यायची गरज होती. आज लोक पैसे गुंतवतात. आज ही काय मशीन नाही ना की आज दिल्यानंतर तुम्ही 500 रुपयाला 52 आठवडे तुम्ही 550,000 भरल्यानंतर 500 आठवडे देणार. हे कुठलं असं आहे बँक आहे की कुठली अशी फॅक्टरी आहे की त्यांना पैशावर पैसे एवढे मिळतात? लोकांनी पण थोडा विचार करावा की हे झटपट पैशामध्ये आपले पैसे गुंतवू नये, त्यामध्ये तोटाच आहे, एवढं आम्ही तुम्हाला सांगतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.